हाय नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आत्ता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंच. प्रत्येकाला खायला आवडतं चटपटीत पदार्थ. ऑइली थोडेसे राहतात पण काही दिवसापुरतं आपल्या जिभेचे चोचले पुरवावेत म्हणून का होईना आपण थोडंसं खातोच. बाहेर स्टॉलवरती गेलास तर स्टॉलवरती समोसे पकोडे वगैरे काही ना काही असतं. आपण ते पाहून खाण्याची इच्छा होते. तसंच आपल्याला घरीसुद्धा खायची इच्छा होते. असं नाही की बाहेरच्याच वस्तू आवडतात. तर आज आपण बनवणार आहोत पकोडे म्हणजेच कांद्याचे भजे बनवणार आहोत. कोणीही अशी स्त्री नसेल किंवा मुलगा नसेल की ज्याला भजे बनवता येत नाहीत. साधी सोपी रेसिपी आहे. सर्वांना बनवता येते पण प्रत्येकाने जेव्हा बनवले जातात तर प्रत्येकाच्या हाताची टेस्ट ही वेगवेगळी असते. तर चला आज माझ्या पद्धतीने बनवून पाहूयात थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे. तर इथे मी 4 छोटे छोटे कांदे घेतलेत आणि त्यांना उभे नाही तर आडवे कट करून घेतलेत. मी नेहमी आपण उभा कांदा बारीक बारीक कट करतो, तर इथे मी पटकन कांदा मोकळा होण्यासाठी आडवा कट करून घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसाही कट करू शकतात. आज जे मी पकोडे बनवणार आहे ते थोडेसे वाकडे तिकडे बनवणार आहे म्हणून मी थोडेसे लांबट लांबट असे कट केलेत. पण फक्त लांबट कट करायचे नाहीत तर पाकळ्यासुद्धा एकदम बारीक बारीक कट करून घ्यायच्या आहेत. छान असे कांदे कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला आता यांच्या पाकळ्या वेगळ्या करायच्यात. तर मी एका मोठ्या भांड्यामध्ये पूर्ण कांदे कट केलेले काढून घेते आणि हाताने अशा प्रकारे चोळून वेगवेगळे करते. कांदा कट करायचा म्हटलं तर सगळ्यांच्याच डोळ्याला पाणी येतं. काय माहिती कांद्यामध्ये असा कोणता गुणधर्म राहतो की डोळ्याला पाणी येतंच. जाऊ द्या, चला पुढे वळूयात आपल्या रेसिपीकडे. इथे पूर्ण कांदा आपला हा मोकळा करून झालेला आहे. आता या कांद्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर इथे मी अर्धा चमचा एवढं मीठ टाकते. अर्ध्या चमच्यालाही थोडंसं कमी आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यामुळे काय होतं, आपल्या कांद्याला थोडंसं पाणी सुटतं आणि आपल्याला वेगळं असं पाणी आपल्या भज्यांमध्ये जास्त टाकायची गरज नाही. त्यानंतर इथे मी भज्यासाठी पीठ बनवत आहे. तर आपण नेहमी डायरेक्ट कांद्यामध्येच पीठ टाकतो, तर आपल्याला कांद्यामध्ये पीठ नाही टाकायचं, वेगळं पीठ तयार करायचे. त्यासाठी मी 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं. पाव चमचा त्यामध्ये हळद आणि 1 चमचा एवढं लाल तिखट टाकून अर्धा चमचा एवढं लाल तिखट टाकलेलं आहे. अर्धा चमचा एवढंच गरम मसाला घेतला आणि थोडासा वरतून ओवा टाकलेला आहे. जास्त काही आपल्याला यामध्ये पदार्थ ॲड करायचे नाहीत. आणि आपण कांद्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे इथे जे पीठ आहे यामध्ये आपल्याला मीठ कमी वापरायचं आहे. तर मी पाव चमचा एवढंच मीठ घेतलेलं आहे. नाही, आपण जर मीठ इथे सुद्धा भरपूर घेतलं तर आपले कांद्यामध्ये मीठ असल्यामुळं भजे थोडेसे खरट होतील म्हणून. आणि यामध्ये मी पाव चमचा एवढीशीच खायचा सोडा टाकते. जास्त टाकू नका, नाहीतर भजे थोडेसे फुगले जातात आणि थोडेसे तेलकट पण होतात असं म्हणतात. तुम्ही हवं तर भजे जेव्हा आपण पीठ तयार करतो तेव्हा त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस टाका, म्हणजे आपले भजे तेलकट होणार नाहीत. इथे मी सर्व साहित्य मिक्स करून घेते आणि आता सर्व साहित्य मिक्स केल्याच्या नंतर भजे म्हटलं तर यामध्ये लसूण थोडा का वेळा वापरायला आवडतो, कारण थोडासा खमंग असा भज्यांना चवसुद्धा येते आणि टेस्टसुद्धा येते. म्हणून मी 5 ते 6 पाकळ्या लसणाचे इथे वाटून घेत आहे. एकदम बारीक असा वाटून घेतला तर व्यवस्थित मिक्स होतो. आणि आता हा आपल्याला डायरेक्ट पिठामध्ये नाही तर कांद्यामध्ये टाकायचं. पिठात टाकलं तरी चालेल, कारण आता आपण ते पीठ यूजच करणार आहेत. पण एखादी वेळेस पीठ जर जास्त झालं उरलं तर म्हणून मी कांद्यांमध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे. जोपर्यंत पीठ मी थोडं थोडं करून मिक्स करते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. तुम्ही जर 1 जणांनी कमेंट आणि लाईक केलं तर 1 जणांनी कमेंट केल्यामुळे हा व्हिडिओ पुढे 5 जणांपर्यंत पोहोचतो आणि 1 लाईक केलं तर तरीसुद्धा 5 जणांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे नक्की लाईक करत जा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगतसुद्धा जा. पूर्ण पीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे, कारण 4 कांदे होते त्यामुळे 1 वाटीभर पीठ लागलं. तुम्हाला असं होऊ शकतं की कांदे मोठे असले तर पीठ थोडंसं अजून जास्तसुद्धा तुम्ही वापरू शकतात किंवा भज्यांसाठी जास्त पीठसुद्धा लागू शकतं. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. थोडं थोडं करून पाणी वापरते, एकदम पाणी टाकू नका. आणि भज्याचं पीठ आपल्याला घट्ट नाही बनवायचं तर थोडंसं पातळ बनवायचं. जेव्हा आपण तेलात भजे सोडताल तर ते थोडेसे चपटे व्हावेत यासाठी. खूप जास्त पातळ नाही, नॉर्मली जे आपण भज्याचं पीठ बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ.
त्यानंतर इथे मी अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तर तेल आपलं चांगलं गरम होऊ द्यायचं. कडकडीत तेलामध्ये जर आपण भजे टाकले तर खूप छान असे कुरकुरीत होतात आणि तेलसुद्धा कमी लागतं. आणि भजे जेव्हा आपण तेलात टाकतोय तर असे गोल गोल नाही टाकायचे, थोडेसे वाकडे तिकडे करून टाकायचे. आता वाकडे तिकडे भजे पडत नाहीत म्हटलं तर हाताला थोडंसं पाणी लावायचं, थोडंसं पीठ घ्यायचं आणि पटकन टाकायचं, म्हणजे वाकडे तिकडे भजे पडतात, हाताला चिटकत नाहीत आणि गोल पण होत नाहीत. 2 मिनिट तेलामध्ये भजे टाकल्याच्या नंतर मी इथं पलटवून घेते. लगेच जर आपण पलटवायला गेला तर पीठ थोडंसं कच्चं असतं, त्यामुळे कढईला चिटकतं किंवा कढाईला वगैरे चिटकतं, त्यामुळे लगेच नाही पलटवायचे. 1 ते 2 मिनिटानंतर पुन्हा पलटवून घ्यायचे. आणि आपल्याला हे भजे जवळजवळ 5 ते 6 मिनिट छान असे तळून घ्यायचेत. एकदम फुल स्पीडवरती नाहीत तळायचे. जेव्हा आपण तेलामध्ये पीठ टाकतो, भजे टाकतो, त्यावेळेस तेल खूप गरम हवं, पण थोड्या वेळानंतर तेलाची स्पीड थोडीशी कमी करायची. पुन्हा थोड्या वेळानं अजून वाढवायची. असे 1 ते 2 वेळेस करा, म्हणजे आपलं तेल थोडंसं गरम होतं, पुन्हा थंड होतं, म्हणजे व्यवस्थित ते फ्राय होतात. जर गरम तेलात तळायला गेलात, वरतून पूर्ण भजे तळले जातात, पण आतमध्ये आपले भजे कच्चे राहतात, त्यामुळे करपतात सुद्धा वरच्या साईडला. म्हणून थोडीशी स्पीड कमी जास्त करून तळून घ्यायचे. जोपर्यंत आपल्या भज्यांना सोनेरी रंग येत नाही, थोडंसं चमच्याने दाबून पाहायचं, आपले भजे एकदम कुरकुरीत वाटत नाहीत, तोपर्यंत यांना तळून घ्यायचं. थोडासा वेळ जास्त लागला तरी चालेल. आणि भजे जेव्हा आपण बनवत असाल तर याच्यासोबत तुम्ही थोड्याशा मिरच्यासुद्धा तळून घ्या, खायला खूप छान लागतात हिरव्या मिरच्या. इथे मी आपले भजे तळून झाल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. बाकीच्या पिठाचे अशाच प्रकारे आपल्याला भजे तळून घ्यायचेत. आत्ता पावसाळ्याचा दिवस म्हटलं की पाऊस पडतो तेव्हा थंडगार अशी हवा लागते आणि थंडगार हवा लागत असल्यास आपल्याला चटपटीत खावंसं वाटतं, पण त्याच्यासोबत थोडंसं गरम पण हवं असतं. म्हणून एका साईडला भजे बनवा, एका साईडला चहा बनवा. चहासोबत भज्यांची एकदम भारी अशी टेस्ट लागते. ज्यांनी कोणी ट्राय केलं नसेल त्यांनी नक्की करा. असं कोणीच नसेल की ज्यांना चहा भजे आवडत नसतील, एखाद दुसरा कोणीतरी असेल. चला तर मग आजची आपली रेसिपी बनवून तयार झाली. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.